हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू खुशीज व्लॉग्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा खुशीज व्लॉग्स या यूट्यूब चॅनल. तर आज खूप दिवसांनंतर आमच्या गावाला जायचा म्हणजेच भावडीला जायचा योग आला होता. कारण कार्यक्रम होता आज. पुण्यावरून सगळे कझन्स आणि रिलेटिव्हसुद्धा आले होते. कारण कार्यक्रमच असा होता की माझ्या चुलत आत्याचं, येस विश्वास नाही बसणार, बट ती माझी आत्या आहे. तर काही प्री वेडिंग रिच्युअल्स होते, देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, त्यासाठी सगळे जमले होते. ही होती आमची नवरीबाई म्हणजेच माझी आत्या, माझ्या मम्मीची सर्वात छोटी नणंद आणि पप्पांची सर्वात छोटीशी बहीण. हे सगळे पुण्याला राहतात. तर पुण्यावरून आजी, काकू, दादा, काका सगळे आले होते. खूप दिवसांनी भेटले होते सगळे. खूप छान वाटत होतं. इकडे आज्यांची नैवेद्य भरायची तयारी चालू होती. छान नैवेद्य वगैरे भरले आणि आम्ही सगळे नंतर निघालो मंदिराकडे. आजी दंडवट घेणार होत्या. इतक्या उन्हाचं इतकं ऊन होतं, आम्हाला बिना चपलीचं उभं सुद्धा राहत नव्हतं. बट आजींनी दंडवत घेतले. पहा तुम्ही आता. अन्नाचं नाव घ्या आणि चल 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 चल. एकच दोन नाही लागत. एकच आजींची दंडवट घ्यायला सुरुवात झाली होती. असं दंडवट घेत घेत मंदिरापर्यंत जायचं होतं. एवढं ऊन होतं तरीसुद्धा आजींनी घेतलंय दंडवट. बापरे, खरंच हॅट्स ऑफ. बिकॉज हे सगळे रिच्युअल्स आहेत, सो करावंच लागतात. हां, तर इथूनच दंडवट घेत घेत आम्ही सगळे पुढे चाललो होतो भैरवनाथाच्या मंदिराकडे. सर्वात आधी तिथे नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही पुढे जाणार होतो. ती काय घेते शेवटला? कोणा चप्पल तिकडे जायचं चप्पल आमची लेडीज गँग तर फुल पदर वगैरे डोक्यावर टाकून निघाल्या होत्या. चल ना. तर हे आहे आमच्या गावातलं भैरवनाथाचं मंदिर. सर्वात आम्ही इथे नैवेद्य वगैरे दाखवणार होतो. आली का? नाही आली. मंदिरात पोहोचल्यावर सर्वांनी पूजा वगैरे केली, दर्शन घेतलं छान. मम्मीने त्यांनी ओटी वगैरे भरून घेतली. वेदूचा इथे हात पुरत नव्हता तरी सुद्धा त्याला घंटी वाजवायचीच होती. खूप क्यूट आहे वेदू. सर्व देवांचे दर्शन घेत होता छान डोकं वगैरे ठेवून. काय तिथं जायचं इकडे इकडे हार नाही राहिले ना तिथं फुलं ठेवता तिथे पण कोणतरी वेदांत इथे पण सुरू झालं तर पूर्ण खाली लोटून दर्शन वगैरे घेत होता. नंतर आम्ही गेलो भैरवनाथाच्या मंदिराच्या पुढेच हनुमान आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं, तिथे सुद्धा गेलो होतं. आणि तिथेच शेजारी एक होतं अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक. मंदिराच्या शेजारीच होतं हे स्मारक सुद्धा. नंतर आम्ही गेलो मंदिरात नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. इथे सुद्धा ओटी वगैरे बाहेर भरायची होती आणि आजींना दंडवट घ्यायचं होतं. आतमध्ये आल्या पाहते तर वेदांत सुद्धा दंडवट घेत होता आजींचं पाहून. मन वेदांत, जय बजरंग, जय बजरंग बजरंग. तो बघ ना कसं.
विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. इथे सुद्धा वेदांत दंडवत घेत होता आणि घंटी वाजवायला पाहत होता वरती हात करत. मम्मीनी नैवेद्य वगैरे दाखवला, दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी. आजीला एक कोणतरी म्हाताऱ्या आजी भेटल्या होत्या, तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. खूप ह्या होत्या त्या आजी. आम्हाला सर्व सांगत होत्या कुठे काय करायचं असतं. नंतर आमच्या नवरीबाईने सुद्धा नैवेद्य दाखवला, दर्शन वगैरे घेतलं, ओटी भरून घेतली. वेदांत गणपती बाप्पाचं दर्शन घेत होतं, तेवढ्यातच बाप्पाने त्याला खूप छान आशीर्वाद दिला. इथे मसोबाचं ठाण होतं एक छोटंसं, तिथे सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे चाललो मग आम्ही. इथून पुढे एक छोटंसं देवीचं मंदिर होतं कोणतं तरी, तिथे जाणार होतो आम्ही. खूप देव आहेत गाईचं आमच्या गावात, सो आम्हाला सगळीकडे जावं लागतं आणि गाडी एकाच ठिकाणी लावली होती आम्ही, सो सगळीकडे आम्हाला चालतच जावं लागत होतं. आमचे गाव तो देव को आहे ना. तो अभी हम पाए पड़ने जाएंगे. कहाँ जाएंगे? पाए पड़ने जाएंगे. पाया पड़ने जाएंगे गाइस. हमको बहुत ऊन लग रहा है गाइस. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली होती. खूप पप्पा सांगत होते आम्हाला, आम्ही खूप वर्षापूर्वी स्थापन केलेली, तेव्हा पप्पा इकडेच राहिला होते. तिथून दुसऱ्या एका मंदिरात यायचं होतं, थोडं लांब होतं, सो आम्ही गाडीत बसून आलो आणि ह्या दोन आजी चालतच आल्या. का आजी मला म्हणताय, स्वतः आली गाडीत बसून आणि आम्हाला आणलंय चालत चालत. त्याला म्हणते मावळी कसा मावळी द्यावं लागेल आता. आईला काय कवा घेऊन जाईल नाही. हो तरी पण नाही बाबा, जागा पोचव लवकर नको एवढ्या. काय कराय अजून कसलं टाइम बाई. सारखं की आया कडक येत नाही अजून. मावळ्यांनी दमल्यात. बायका पण दमल्या. आम्ही इथून परत एका मंदिरात आलो होतो. खूप एक्झॉस्ट झालं होतं गाईज आम्ही सगळे. ऊनच इतकं होतं ना की म्हटलं परत कधी दुपारचं यायचं नाही देवदर्शनाला, संध्याकाळचं यायचं. हे लक्ष्मी आईचं मंदिर आहे. इथे पण मम्मीने ओटी वगैरे भरली, सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिथून आम्ही निघालो होतो पुढे. आणि येस फायनली लग्नपत्रिका आलेली होती. पहा किती छान छापली होती लग्नपत्रिका, मस्त. आणि ते छान आजींचा फोटो पण लावला होता. खूप इमोशनल वाटलं हे पाहून. सदैव आठवणीत. भूक लागली होती खूप, त्यामुळे नारळ वगैरे फोडले होते, तेच प्रसाद खायला आम्ही सुरुवात केली. कारण अजून सुवासनी वगैरे जेवायला टाईम होता खूप. अजून एका दर्शनाला जायचं होतं कुठेतरी पुढे. अच्छा लगता है क्या? लेकिन हवा चल रही बनती आम्ही सवासनी जेवायला बसलो होतो सगळे. छान पोळ्यांचा स्वयंपाक होता. इथे सवासनी वगैरे सगळं आवरून आम्ही पटकन निघालो होतो कानिफनाथाच्या मंदिराकडे. थोडंसं पुढे आहे, सो इथं आवरून आम्ही सगळेजण निघालो आता पुढे. हे आहे कानिफनाथाचं मंदिर. आमच्या गावची यात्रा असली की कानिफनाथाचा उत्सव असतो. यावेळेस आम्हाला जमलं नाही रंगपंचमीला यायला, सो आज योग आला होता. चला दर्शन घेऊयात. छान सनसेटचा टायमिंग होता. खूप छान वाटत होतं. इव्हनिंग झाली होती. ऊनसुद्धा कमी झालं आता, नाही तर दुपारी खूप ऊन होतं, त्यामुळे त्रास झाला. ह्या मंदिराचं आता रिसेंटलीच रेनोव्हेशन झालं, नाही तर हे फार जुनं मंदिर. तर ह्या आहेत आमच्या भावडीच्या खाणी गाईज. नुसतं धुराळ आहे आमच्या भावडीमध्ये, कारण ते सगळ्या खाणी वगैरे चालतात. खाणीच्या गाड्या चालू असतात कंटिन्यू, त्यामुळे खूप धूळ असते. इथे दर्शन वगैरे घेऊन बसले होते छान सगळे गप्पा मारत. खूप प्रसन्न वाटत होतं. वातावरण पण खूप छान होतं आणि आम्हाला आरतीसुद्धा भेटली. 6 वाजले होते, कारण आरतीचा टाईम वगैरे झाला होता छान. मग आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे घेतली.
तर असा होता आजचा आमच्या गावाचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.